नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला प्रश्न क्रमांक 11वा. काय दिलं आहे? 2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरुड व चिखली या गावांची लोकसंख्या अनुक्रमे 5x वर्ग वजा 3y वर्ग ही कोवाड गावची लोकसंख्या. त्याच्यानंतर वरुड गावची 7y वर्ग अधिक 2xy. त्याच्यानंतर चिखली गावची लोकसंख्या 9x वर्ग अधिक 4xy होती. तर 2017 वर्षाच्या सुरुवातीला तीनही गावातून शिक्षण व रोजगारकरता अनुक्रमे x वर्ग अधिक xy वजा y वर्ग ही कोवाड गावची लोकसंख्या. त्याच्यानंतर 5xy ही वरुड गावची लोकसंख्या आणि चिखली गावची लोकसंख्या 3x वर्ग अधिक xy. ही माणसे काय झाली, दुसऱ्या गावी गेली. म्हणजे एवढी लोकसंख्या होती 1 2 3, त्याच्यामधली एवढी लोकसंख्या निघून गेली. तर 2017च्या सुरुवातीला त्या गावची एकूण लोकसंख्या किती होती? म्हणजे पहिली यांची बेरीज करायची, त्याच्यानंतर यांची बेरीज करायची आणि याच्यामधून ही यांची वजाबाकी करायची. ह्या लोकसंख्येमधून या लोकसंख्येची वजाबाकी करायची. म्हणजे उरलेली लोकसंख्या असेल ती हे बघा गावची एकूण लोकसंख्या होती. ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पहिला आपल्याला यांची लोकसंख्येची बेरीज करावी लागेल तिन्ही गावच्या लोकसंख्येची. ओके, आता आपण काय करूया, गावांची नावं लिहायची काही गरज नाही. तिन्ही गावची एकूण लोकसंख्या असं लिहूया. तीनही गावांची एकूण लोकसंख्या ओके. कंसामध्ये लिहूया. पहिली काय 5x वर्ग वजा 3y वर्ग अधिक बेरीज करायची आपल्याला. त्याच्यानंतर दुसऱ्या गावची लोकसंख्या 7y वर्ग अधिक 2xy. तिसऱ्या गावची लोकसंख्या 9x वर्ग अधिक 4xy. ओके, आता यांची बेरीज करूया. पहिलं काय करायचं आपल्याला, x वर्ग एका ठिकाणी ठेवायचं आहे. हा बघा x वर्ग अधिक चिन्हासकट लिहायचं 9x वर्ग वजा 3y वर्ग, आता y वर्ग इथे अधिक 7y वर्ग. आता शिल्लक काय राहिलं 2xy अधिक 2xy आणि अधिक 4xy. ओके, यांची पद समान असते ते आपण एकत्र केलं. आता 5x वर्ग 9x वर्ग पद समान आहे, ते बेरीज होणार. 9 5 किती होतात 14x वर्ग. आता 7y वर्ग 3y वर्ग, y वर्ग सेम आहे. आता अधिक 7 इथे वजा 3 आहे म्हणजे वजाबाकी होणार. 7मधून 3 गेले 4 राहिले अधिक 4y वर्ग 2xy 4xy सेम आहे. 4 अधिक 2 6xy. आता हे उत्तर काय झालं आहे 14x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 6xy. तिन्ही गावची एकूण लोकसंख्या आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, 2017 वर्षाच्या सुरुवातीला तिन्ही गावातून शिक्षण व रोजगारकरता अनुक्रमे ही माणसं गेली आहेत. तर या तिघांची बेरीज करायची. नेमकी किती माणसं गेली ना त्यांची बेरीज करायची आपल्याला. तर आपल्याला इथे वाक्य केले यायचे, तीनही गावांतून शिक्षण व रोजगारकरता गेलेल्यांची लोकसंख्या. शिक्षण व रोजगारकरिता गेलेल्यांची एकूण लोकसंख्या म्हणजे बेरीज करायची ना आपल्याला, ते एकूण लोकसंख्या लिहूया. ओके, आता काय दिले कंसामध्ये लिहूया x वर्ग अधिक xy वजा y वर्ग. आता बेरीज, त्याच्यानंतर 5xy परत बेरीज 3x वर्ग अधिक xy. ओके, आता ज्यांची पदं समान असतील ते आपण एकत्र लिहूया. x वर्ग दुसरा x वर्ग कुठे दिसतं इकडे अधिक 3x वर्ग. ओके, आता y वर्ग चिन्हासकट लिहायचं आहे वजा y वर्ग. इथे y वर्ग आहेच नाही, इथे पण नाही. आता xy अधिक xy अधिक 5xy अधिक इकडे पण xyच आहे अधिक. ओके, x वर्ग 4x वर्ग त्याच्यानंतर वजा y वर्ग एकच आहे. xy एक इथे एक आहे लक्षात ठेवा. 1xy आणि 5xy 5
6 7 अधिक 7 XY. ओके. आता हे झालं दुसरं प्रश्नाचं नाही, याचं उत्तर. तीनही गावातून शिक्षण व रोजगारकरिता गेलेल्यांची एकूण संख्या किती आहे? 4x वर्ग वजा y वर्ग अधिक 7xy. आता एकूण लोकसंख्या एवढी आहे, शिक्षणासाठी आणि रोजगारकरिता गेलेल्यांची लोकसंख्या एवढी आहे. आता उरलेल्याची काढायची, म्हणजे आपल्याला एकूणमधून शिक्षण आणि रोजगारकरिता गेलेल्यांची लोकसंख्येला वजा करायचं आहे, म्हणजे उरलेल्यांची लोकसंख्या समजेल. ओके. तर आपण वजाबाकी करूया. तर आपल्याला इकडे लिहायची आहे तीनही गावातील उर्वरित लोकसंख्या. ओके. लोकसंख्या बरोबर एकूण लोकसंख्या, तीनही गावाची एकूण लोकसंख्या, तीनही गावांची एकूण लोकसंख्या वजा तीनही गावांतून हे लिहायचं बघा, शिक्षण व रोजगारांसाठी, शिक्षण व रोजगारकरिता गेलेल्यांची संख्या. ओके. आता तीनही गावातील एकूण लोकसंख्या किती? 14x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 6xy. 14x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 6xy. ओके. वजा बाकी आहे कंसामध्ये. आणि शिक्षणासाठी गेलेल्यांची लोकसंख्या 4x वर्ग वजा y वर्ग अधिक 7xy. शिक्षण रोजगारासाठी गेलेल्यांची लोकसंख्या किती आहे? 4x वर्ग वजा y वर्ग अधिक 7xy. ओके. पहिल्या ती चिन्हांचा गुणाकार करूया, याला बाहेर काढूया कंसाच्या. 14x वर्ग अधिक 4 अधिक 6xy वजा गुणिले 4x वर्ग वजा 4x वर्ग वजा गुणिले वजा अधिक y वर्ग वजा गुणिले अधिक वजा 7xy. ओके. आता x वर्ग जिथं कुठे असेल ते म्हणजे पदानुसार सेम लिहायचं आपल्याला. 14x वर्ग वजा 4x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक y वर्ग अधिक 6xy वजा 7xy. ओके. आता 14x वर्ग मधून 4x वर्ग गेले, 10x वर्ग राहिला. ओके. आता अधिक 4y वर्ग अधिक 1y वर्ग, इथे 1 आहे, 4 अधिक 1 5y वर्ग. ओके. अधिक 6xy वजा 7xy वजा xy, म्हणजेच काय 10x वर्ग अधिक 5y वर्ग वजा xy ही काय? तीनही गावातील उर्वरित लोकसंख्या. हे वाक्य तुम्हाला खालती लिहायचं आहे. ओके. गणित जरी मोठं असेल तरी पण ते सोपं आहे. आता पुढचा प्रश्न आपण 12वा प्रश्न हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.